श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत तुळशीचे रोप योग्य दिशेत ठेवण्याचे फायदे. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. घरात तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि वातावरण शुद्ध होते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेला लावल्याने घरात आनंद, शांती, समृद्धी आणि आरोग्य येते. साधारणपणे उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात. तसेच चुकीच्या दिशेला लावलेल्या तुळशीचे रोप त्याचे पूर्ण फायदे देऊ शकत नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घरात तुळशीचे पूर्ण आशीर्वाद टिकवून ठेवायचे असतील तर तिची योग्य दिशा आणि काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुळशीचे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व. तुळस ही भगवान विष्णूची आवडती मानली जाते. असे मानले जाते की जिथे तुळशीचे रोप असते तिथे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करतात. म्हणूनच घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप केवळ धार्मिकच नाही तर ऊर्जेच्या संतुलनासाठीही खूप महत्त्वाचे आहे. ते घराचे वातावरण शुद्ध करते आणि मानसिक शांती देते. तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे? तुळशीचे रोप लावण्यासाठी योग्य दिशा निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही तुळशीचे रोप घराच्या ईशान्य दिशेला लावावे. ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते आणि येथे तुळस लावल्याने घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते. पूर्व दिशा. जर ईशान्य दिशा उपलब्ध नसेल तर तुम्ही तुळशीचे रोप पूर्व दिशेलाही लावू शकता. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वातावरण शुद्ध होते. उत्तर दिशा. उत्तर दिशेला तुळस लावल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि संपत्तीसाठी नवीन संधी उपलब्ध होतात. कोणत्या दिशांना तुळस लावणे टाळावे? काही दिशांमध्ये तुळशीचे रोप ठेवणे अशुभ मानले जाते. दक्षिण दिशेला तुळस ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. घरात अंधाऱ्या जागी तुळस ठेवू नये. बाथरूम किंवा अस्वच्छ जागेवर तुळशीचे रोप कधीही ठेवू नये. तुळस योग्य दिशेत ठेवण्याचे फायदे. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. योग्य दिशेत ठेवलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. यामुळे घरात शांत आणि आनंदी वातावरण निर्माण होते. आर्थिक स्थिती सुधारते. वास्तूनुसार तुळस देवी लक्ष्मीला आकर्षित करते. योग्य दिशेत ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतात. आरोग्यदायी फायदे. तुळस एक औषधी वनस्पती देखील आहे. ती हवा शुद्ध करते आणि आजार टाळण्यास मदत करते. मानसिक शांती आणि तणाव कमी होतो. तुळशीजवळ बसून वेळ घालवल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. कुटुंबात शांतता आणि आनंद टिकवते. तुळशीचे रोप कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढवते. तुळशीच्या रोपासाठी महत्त्वाचे नियम. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घाला. रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नका. तुळशीच्या रोपाभोवती स्वच्छता राखण्याची विशेष काळजी घ्या. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीची पाने धुतल्याशिवाय तोडू नयेत. तुळशीचे रोप लावण्याची योग्य पद्धत. तुम्ही तुळशीचे रोप नेहमी स्वच्छ आणि उंच ठिकाणी ठेवावे. तुम्ही कुंडी वापरू शकता. तुळशीच्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करा, कारण ते सूर्यप्रकाशात उत्तम वाढते. लहान पण प्रभावी उपाय. जर तुम्हाला तुळशीच्या रोपापासून जास्तीत जास्त फायदे मिळवायचे असतील तर हे छोटे उपाय करून पहा. प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला हळद अर्पण करा. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. तुळशीच्या रोपाजवळ ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करा. तुळशीचे रोप केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर तुमच्या घरातील ऊर्जा संतुलित करण्याचे एक शक्तिशाली साधन देखील आहे. जर तुम्ही योग्य दिशेला ठेवले आणि नियमांचे पालन केले तर तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आपोआप येईल. यासाठी फक्त थोडी सावधगिरी आणि नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य दिशेला ठेवलेल्या तुळशीचे रोप तुमच्या घरात आनंद आणि सकारात्मकता आणू शकते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.